नमस्कार, मी समीक्षा देशमुख. टॉप न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत. माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज पत्रकार परिषद घेत सरकार आणि पोलीस यंत्रणेवर गंभीर आरोप केले आहेत. खडसे यांच्या घरात झालेल्या चोरीमागे फक्त सोन्या चांदीचा नव्हे तर महत्त्वाच्या कागदपत्रांचा माग होता, असा गंभीर दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ही साधी चोरी नसून नियोजनबद्ध कारवाई होती आणि कोणत्या उद्देशाने ही कागदपत्र घेऊन जाण्यात आली याची चौकशी व्हावी अशी त्यांनी मागणी केली आहे. काल माझ्या या मुक्ताई बंगल्यामध्ये चोरी झाली. मी मुंबईला होतो, मला मुंबईला ही बातमी समजली आणि नंतर आज मी आल्यानंतर संपूर्ण घराची मी पाहणी केली आणि घरामध्ये प्रामुख्याने मला ज्या भेटवस्तू मिळालेल्या होत्या त्यापैकी चांदीच्या ज्या वस्तू होत्या, गदा होती, तलवार होती, त्रिशूळ होतं, चांदीचे रथ होते, गणपती होता, असे जेवढं काही चांदीचं सामान आहे ते प्रामुख्यानं चोरी गेलं. नंतर माझे नातेवाईक आहेत गोपाळ सरोदे, त्यांच्या घरामधले जवळपास 5 तोळे सोनं म्हणजे गहूपोत वगैरे वगैरे असं मिळून तेही चोरी गेलेलं दिसतं आहे. लहान मुलांना देणाऱ्या अशा 5 ग्रॅमच्या 4 अंगठ्या त्या या ठिकाणी चोरी गेलेल्या आहे. एकंदरीत हे चोरी जात असताना माझ्या असं लक्षात आलं की चोर आले ते साधारण येत असताना 12:37 कालखंडामध्ये ते या ठिकाणी आले. म्हणजे आधी लाईट बंद झाले, 12:37 लाईट बंद झाले. नंतर च्या कालखंडामध्ये चोर इथं आले त्यावेळेसही लाईट बंद होते आणि बंद अवस्थेमध्ये त्यांनी या ठिकाणी ते कोल्प वगैरे तोडल्याचं CCTV कॅमेऱ्यामध्ये दिसतं आहे. माझ्याकडे आधी CCTV कॅमेरा होता जोपर्यंत मी कायम राहत होतो, नंतर तो आता बंद पडले. वॉचमन इथे कायम वॉचमन या ठिकाणी असतो. दिवाळीनिमित्त तो 2-3 दिवस गेलेला होता, नाही तर वॉचमनही असतो. सकाळी दररोज मोलकरीण या ठिकाणी येते, स्वच्छ करतं घर वगैरे. नंतर आमचं एक आणखी एक कर्मचारी जो आहे तो कर्मचारी या ठिकाणी येऊन सर्व बंगल्याची सकाळी देखभाल करतो. नंतर संध्याकाळी दिवे लावायला तो येत असतो. म्हणजे दिवसभरातून सातत्यानं इथे येणं जाणं असतं. रात्री पण 10 वाजेपर्यंत 10:30 वाजेपर्यंत इथे सातत्यानं आमचे कर्मचारी वगैरे असतात. परवा दिवशीच फक्त वॉचमॅन या ठिकाणी 4-5 दिवसापासून नव्हता आणि तो तिकडे माझी मुलगी आहे रोहिणी ते तिच्या बंगल्यावर होता. आता ह्यामध्ये प्रामुख्यानं जर सांगायचं झालं तरी इतर गोष्टी तर गेल्याच, त्याच्यामध्ये अन्य काही साहित्य असतील, कपडे असतील किंवा काही असेल, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे असं आहे की ज्या ठिकाणी माझे महत्त्वाचे कागदपत्र होते त्यातले निम्मे कागदपत्र या ठिकाणी हरवलेले दिसत आहेत. म्हणजे खाली जे कमी महत्त्वाचे कागदपत्र होते ते खालच्या मजल्यावर मी ठेवलेले होते आणि जे अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र होते ते माझ्या बेडरूममध्ये मी ठेवलेले होते. बेडरूमचे सारे कागदपत्र गहाळ झालेले दिसत आहे. बेडरूममधल्या ज्या माझ्या ज्या शिडी होत्या त्या शिडीपैकी एकही शिडी त्यांनी इथे ठेवलेली नाही आहे. या सगळ्या शिडी इथून त्यांनी घेऊन गेलेले आहे आणि काही शिडी ज्या आहेत उरलेल्या मला अजून मी निष्कर्षाप्रत आलो नाही. पण जे कागदपत्र तुम्हाला दाखवले, मी तर आत्ताच आलो घरामध्ये, मी पाहिलं तुम्हाला शिडीचे हे दाखवलं, कव्हर सगळे दाखवले, उरलेल्या शिडी पण आता माझ्याकडे आहे, उरलेल्या शिडी पण आहे त्याही तुम्हाला दाखवल्या. आणि यामध्ये एक लक्षात येतं की टार्गेट कागदपत्रांवर का करण्यात आलं. म्हणजे चोरायचं असेल तर चांदी सोनं वगैरे जे काही चोरायचं आहे, पण महत्त्वाचे कागदपत्रच का चोरी गेले. आणि त्याच्यातले काही कागदपत्र बाकी त्यांना म्हणजे कुणाला तरी माहिती आहे की त्याच्यामध्ये जे अति महत्त्वाचे कागदपत्र आहे ते बेडरूममध्ये आहे आणि जे कमी महत्त्वाचे कागदपत्र त्या खालच्या बेडरूममध्ये आहे आणि ते कुलपात होतं, सगळे कुलपं तोडूनच घेऊन गेले. पण जेवढे काही खालचे कागदपत्र होते जवळपास 450-500 झेरॉक्स कागदपत्र हे या ठिकाणी चोरी गेलेले आहे. आणि हे सारे कागदपत्र मी माहितीच्या अधिकारातच मिळवलेलं आहे. काही टेंडरचे आहे, काही याच्या संदर्भातले आहे आणि ह्याच्यामध्ये कोट्यवधी रुपयाचा गैरव्यवहार झाला असं मला वाटत होतं. म्हणून त्याचा अभ्यास करण्यासाठी मी आपल्या एका 2-3 इंजिनियर मित्रांना पण ते दिलेलं आहे